म्हणजे त्यांनी त्यांच्या कमेंट लिहिण्यासाठी वेळ खर्च केलाय, परत रील बघण्यासाठी वेळ खर्च केलाय, त्यांचा अनादर करून कसा चालेल ग? अगं अनादर काय त्यात, एकदा तुझा बाण सुटला का सुटला, कुठे सगळ्यांना रिप्लाय देत बसतेस? मला काय वाटतं माहितीये ना, जे हे खरे फॉलोअर्स आहेत ना त्यांना रिप्लाय करायला हवा. मी एवढंच सांगणार आहे की मी कुणी सर्टिफाईड कॉस्मेटॉलॉजिस्ट नाहीये, तर एक ब्युटिशियन आहे. म्हणजे घरगुती ज्या गोष्टी आहे ना तेच वापरून प्रोडक्ट्स करायचे आहेत, एवढंच. आणि यातनं कुणालाही काही अपाय होणार नाही. अश्विनी ऐक माझं, नको करूस रिप्लाय. मला असं वाटतं ना रिप्लाय करायला हवा. आई अगं फसत जाशील तू असं रिप्लाय करत राहिलीस तर. हो, पण माझ्या फॉलोअर्सची प्रामाणिक नको का राहिला? देऊ रिप्लाय? दे. ए बघ रिप्लाय आले लगेच. इकडे सांगितलेलं करू नको. वाचा तरी बाबा काय आलंय. काय लिहिले? शिक्षण नाही, डिग्री नाही आणि चालले प्रोडक्ट बनवायला. आमच्या स्किनशी खेळण्याचा हक्क कोणी दिला तुम्हाला? सेलिब्रिटी झाल्या झाल्या लगेच खिसे भरायला तयार ही लोक. झालं, सांगितलं होतं रिप्लाय नको करूस. एका क्षणात सगळी माती गेली मेहनतीची. आता काय प्रोडक्ट लॉन्च? ते बघू नंतर, फोन ठेव आधी. काय झालं, असं का करतोस? हे ऐकण्यासाठी तू थांबला होतास ना इतके दिवस, मग आता मी हे बोललीये तर मग तू काहीच उत्तर का नाही देतेस यावर? ही रिएक्शन असणार आहे तुझी? विक्रम काय झालंय सांग ना मला. शिल्पी, कामाच्या वेळी काम. अच्छा, इतके दिवस जेव्हा मला पटवून देत होतास की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे, तेव्हा नाही आठवलं कामाच्या वेळी काम? तू थांब ना, आपण गप्पा मारूयात, बोलूयात आपण. काय झालंय? शिल्पी गेट रियल. म्हणालो ना मी, कामाच्या वेळी काम. आता काम करायला हवंय मला. मला या मीटिंगला जायची गरज आहे. हा जो सगळा बिझनेस उभा केलाय ना तो काम करूनच उभा केलाय. सो प्लीज मला जाऊ दे. विक्रम, मयू तू लेक्चरला बसली नाहीस? बाहेर काय करते? लेक्चर ऑफ होतं ना म्हणून मी ते झेरॉक्स काढायला गेलेली नोट्सच्या. मग तुझ्या तू नोट्स काढून ठेवत नाहीस? माझ्याच नोट्सची एक एक्स्ट्रा कॉपी काढायला गेलेले मी. अगं काय झालंय, कसलं टेन्शन आलंय तुला? केवढा घाम सुटलाय बघ. अगं ते सोड, तू इथे कॉलेजमध्ये काय करतेस माझ्या? अरे तुमची भेट झाली म्हणजे सरप्राईज दिलं वाटतं. सरप्राईज? कसलं सरप्राईज? अगं तुझ्या आईने आपलं कॉलेज जॉईन केलंय. मयू, ऍडमिशन नाही झालंय अजून, मला ऍडमिशन घ्यायचंय बाळा. काय मयुरी, आवडली का न्यूज? नक्की कोणत्या कोर्सला ऍडमिशन घेते? अगं ते सगळे डिटेल्स तुझ्या आई तुला देईलच, पण मी मात्र खूप खुश आहे, कारण एक सेलिब्रिटी आता आपल्या कॉलेजची स्टुडंट होणार आहे आणि ती सुद्धा आपल्या स्टुडंटची आई. याचा आपल्याला आणि आपल्या कॉलेजला खूप फायदा होणार आहे. एनिवे, वन्स मोर कॉंग्रॅच्युलेशन्स अश्विनी. लवकर फॉर्म भरा, मी तुझी वाट बघतेय. हा, का वेळ लागतो का मीटिंगला? काय वाटेल ते सांगतो. अरे यार, नॉट अगेन. हॅलो विक्रम, कुठे आहेस रे? तू कुठे आहेस? मी इथेच आहे, तुझ्या केबिन मध्ये बसलीये. तुझी मीटिंग संपली नाही का अजून? मीटिंग अजून सुरूच झाली नाहीये, क्लायंट यायचा आहे अजून. हॅलो,
तू जर क्लायंटला भेटायला गेला असशील तर एवढा रिलॅक्स असशील का? उगाच काहीतरी बोलू नकोस हा विक्रम. शिल्पी, म्हणालो ना मी तुला, क्लायंट यायचा आहे, अजून आमची मीटिंग सुरू व्हायची आहे, येईलच क्लायंट आता. खोटं बोलतोयस का तू माझ्याशी? विक्रम, मला बरोबर समजतंय हा तुझं काय चाललंय. शिल्पी, हे तुझे फालतू अझम्पशन्स आहेत ना, ते बंद कर. मी तुला सांगितलंय की मी बाहेर आहे आणि कामात आहे, आणि मी तुला नेहमी नाही हे प्रूव्ह करून देणार आहे. विक्रम, मला असं वागवायचं नाही हा. शिल्पी, बास. तू हे जर मला कॉन्स्टंटली असंच फोन करणार असेल ना, तर मी तुझे फोन्स घेणं बंद करीन. व्हॉट? काय बोल? हॅलो, माझा फोन कट केला. बाबा, हे सगळं तुमच्यामुळे होतंय. तुमच्याशी बोलल्यापासून विक्रम काहीतरी वेगळा वागतोय. हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे होतंय बाबा. पप्पा, उद्या फ्रायडे आहे ना, मी मम्मीला भेटणार ना. हो, ठीक पप्पा, बनव. मला फोन लावून द्या ना. कशाला संजू, उद्या भेटणार आहेस ना, मग कशाला फोन लावायचंय? तेच बोलायचंय की प्लेस काय फायनल करायची. पिझ्झा खायला जायचं की प्ले झोनला? संजू, तू आता गार्डन मध्ये खेळायला चालल्यास ना, ते खेळ, बाकीचं मी बघेन, तू यात पडू नकोस. चल. नाही, मला आत्ताच बोलायचंय. संजू, मी तुला सांगितलं ना, मी तिला फोन करेन आणि टाइम आणि प्लेस दोन्ही डिसाइड करेन. मला तिला भेटायचं की तिच्या लक्षात येणं मला भेटायचं. तुला असं का वाटतं की ती विसरेल? कारण की तिला विक्रम अंकल सोबत खूप काम असतात, आणि जर विक्रम अंकलने तिला काम सांगितलं आणि ती मला भेटायचं विसरून गेली तर? ठीक आहे संजू, आता आपण खेळायला चाललोय ना गार्डन मध्ये, परत निघू ना तेव्हा मम्मीला फोन करूया. ठीक आहे? ठीक आहे. शिल्पी, तुझ्या मुलाचा सुद्धा तुझ्यावर विश्वास उरला नाहीये. मला सगळं कळतंय. तुम्ही माझ्या विरुद्ध अख्खी एक टीम रचलीये आणि सतत आई तुझ्याशी बोलतेय मी. ऐकतो ना मी, बोल बोल. ठीक आहे, करा जे करायचं असेल ते करा, पण एक लक्षात ठेवा, तुम्ही कितीही खोडता घातलात ना तरी सुद्धा मला जे करायचंय ते केल्याशिवाय मी आता थांबणार नाही. अरे परत ऐकायचं नव्हतं ना तुला? मी जाण्यात आलोय म्हणून काय करायचं? सारखं कार्डिओ करायला लावते. मी काय म्हणते, तुम्ही खेळ चालू ठेवा, मी तुमच्यासाठी भजी तयार करून आणते. हा, अहो तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नका. हो, छे, अजिबात देत नाही, तुम्ही काळजीच करू नका. बाबा, मला एक गोष्ट सिरियसली सांगा, तुम्ही हे सगळं खरंच विक्रमला सांगितलं की असंच मस्ती करत होता तिची? सांगावंच लागलं. सांगितलं आणि खरं खरं स्पष्टपणे सांगितलं, काही लपवलेलं नाही. तुला सांगतो ना, त्याचा चेहरा असा बघण्यासारखा झाला होता. फोटो काढायला पाहिजे होता, म्हणजे तू असला असतास. काय म्हणता, घोड्यासारखा का उंटासारखा? पण मला एक गोष्ट माहितीये, तुमच्या मुलीला जोपर्यंत स्वतःची ती अक्कल येत नाही ना, तोपर्यंत तिचं काहीही होऊ शकत नाही. हे लिहून घ्या तुम्ही. हे मात्र खरं आहे. विक्रम काय करेल? बोला. हॅलो मम्मी, आपण उद्या भेटणार ना? आय एम व्हेरी व्हेरी एक्साइटेड. हाय संजू, मी पण खूप एक्साइटेड आहे. तुला माहितीये, मी तर इतकी एक्साइटेड आहे ना संजू, की मला असं वाटतं की हा दिवस पटकन संपावा आणि उद्याचा डायरेक्ट तुला भेटण्याचा दिवस यावा. मम्मा, आपण काय काय करायचं? तुला काय करायचंय मला सांग. आपण ना पिझ्झा खाऊया. ओके, पिझ्झा खाऊया आपण. आणि हो, तुला कॅन्डी हाऊसला पण जायचं होतं ना? वाव, कॅन्डी हाऊस. येस. तुला माहितीये का, मला ना एक नवीन प्लेस कळलीये, तिकडे जाऊया मॉल मध्ये. तर तिथे तू हवा तेवढा दंगा करू शकतोस. आणि तिकडे कसं आहे माहितीये का, तू आहे ना जेवढ्या जंप करशील तेवढ्या त्या मशीन मधनं कॅन्डीज बाहेर येणार. सो यू विल हॅव फन. मम्मी, तू माझ्यासोबत मस्करी करत नाहीयेस ना? दिस इज मम्माज प्रॉमिस. हा, तू फक्त उद्या येऊन बघ रे. यू आर गोइंग टू हॅव फन. मम्मा, तू उद्या ऑफिस मधून येणार? हो, मी ऑफिस मधनं येणार आहे. पण
पण येईन मी वेळेत. का रे? तू विक्रम काकाला घेऊन नाही येणार ना? का संजू, काय झालं? मला त्याची खूप भीती वाटते. अरे विक्रम काका चांगला आहे. तुला आठवते तू ऑफिस मध्ये यायचास तेव्हा तू किती लाड करायचा तुझे, तुला खाऊ आणून द्यायचा. ही इज अ गुड गाय. म्हणजे तू त्याला आणणार आहेस? मला नाही भेटायचं त्याला. जर तू त्याला आणणार असेल तर मला तुला पण नाही भेटायचंय. नाही 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 वेट. ठीक आहे, मी नाही आणणार त्याला, पण आपण भेटतोय हा उद्या. ओके, भेटूया मग उद्या. बाय बाय. मम्मीने प्रॉमिस केलंय त्या विक्रम अंकलला नाही आणणार. तुझ्या मम्मीच्या प्रॉमिसवर मला अजिबात विश्वास नाहीये बेटा. अच्छा, म्हणजे याच्यामध्ये फक्त माई आजी आणि आप्पा आजोबा असतात. मग पप्पांना तर वेळच नाही ना तुझ्यासाठी. नाही, पप्पा माझ्यासाठी रोज लवकर येतात आणि आम्ही दोघं संध्या खूप खेळतो. ओ, तू खा आईस्क्रीम खा. हा, आवडला ना तुला? घरी खायचे पाहिजे फार प्रॉब्लेम्स होत असतील ना? नाही, माई आजी माझ्यासाठी माझे फेवरेट डिशेस बनवत असते. अच्छा, म्हणजे त्या घरात तुला काहीच प्रॉब्लेम नाहीये का? नाही, पप्पा तर मला रात्री स्टोरीज पण रीड करतात. मामी मामी काहीतरी काय? नाही, ती बघ तिकडे मामी आहे. इथे मामी कशाला येईल तडमडायला संजू? आपण चेक करूया, मामी आहे तिथे. नाही रे, मामी आहे. थांब थांब. नाही रे संजू, कोणी नाहीये तिकडे. मामी ना तुझ्या डोक्यात बसलीये, सतत जिथे तिथे तुला ती दिसत असते. मी इथे बसलीये ना तुझ्या समोर तुझ्याशी गप्पा मारायला, मग माझ्याशी बोल ना. नाही, आपण चेक करूया, रीचेक करूया आपण. ऐक ना, आपण ना दुसरीकडे जाऊया. चल चल चल, घे तुझा आईस्क्रीम. अरे चल तर. हॅलो विद्युत, ऐक ना. अरे हे बघ, शिल्पी बरोबर विक्रम नाही आहे आणि संजू तिच्या बरोबर खूप खुश आहे, एन्जॉय करतायत दोघं. तू काही काळजी करू नकोस. आणि मी निघते. गुड टू सी यू हिअर. काय जोडधंदा चालू केलाय डिटेक्टिव्ह गिरी करण्याचा? काही स्पेशल सर्व्हिस फक्त भावासाठी आहे. एनिवे, काहीही असो, पण तुला एक गोष्ट माहिती आहे ना, मी आणि संजू भेटलेलो असताना आमच्यावर अशी पाळत ठेवणं हे इल्लीगल आहे. कंप्लेंट करू? भावाला काय नकोशी झालीये का कस्टडी? मी निघतच होते. मन भरतच नाही ना ग तुझं मला त्रास दिल्याशिवाय. मध्ये 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 करण्याची सवय तुझी जातच नाही अगं. सारखं सारखं तिकडे येऊन डबे काय पोचवतेस? तुझा नवरा लक्ष्मण रेषा आखल्यासारखा उंबरठ्यामध्ये बुद्धिबळ काय खेळत बसतो? हे सगळं करत बसण्यापेक्षा जरा स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय याकडे लक्ष दे. तुझी तरुण मुलगी हल्ली काय करते, कुठे जाते याकडे लक्ष आहे तुझं? कधीही तिचा पाय घसरू शकतो या वयात आहे ती. कॉलेजला किती नटून थटून जाते बघितलंस? अशी स्वतःमध्येच मशगूल असते, स्वतःशीच हसत असते, स्वतःशीच काहीतरी बोलत असते. नोटीस केलंस का हे कधी? तू ह्या सगळ्यात मयूला का मध्ये आणतेस? का खरं बोलले तर लागलं का? माझं असं फक्त एवढंच म्हणणं आहे की एकदा चेक ऑन कर की ती तुझ्यापासून काही लपवत तर नाहीये ना, ती भरकटली तर नाहीये ना, याकडे जरा जरा लक्ष दे. त्या वयात जर ती भरकटली तर तिला सावरणं अत्यंत कठीण जाईल आणि तुला तुला तर सहनच नाही होणार ग. माझं आणि संजूचं काय आम्ही बघून घेऊ, आमचं सगळं ठीक चाललंय. पण आधी तू तुझ्याकडे
आणि तुझ्या तरुण मुलीकडे जरा लक्ष ठेव. ऑल द बेस्ट. आणि हो, हे असं पाळत वगैरे नको ठेवूस. आता खूप प्रेमाने सांगितलंय. पुढच्या वेळी मी काय करीन मलाच नाही माहिती. ए मयू, ते मीठ पास कर ना जरा. आफ्टर ऑल आपण लोक एकमेकांवर प्रेम करतोय ना, टाइमपास थोडी करतोय. आणि व्हॉट आय फील इज ना की प्रेम करणं गुन्हा नाहीये. तिला ना कळतच नाही रे की मी आता मोठी झाली, माझ्याशी कसं वागायला पाहिजे. मयुरी, तुला तरी कळतं का ग तुझ्या आईशी कसं वागायचं? असं का बोलतोयस? मी काय केलं? तुला ना फार लव्हिंग आणि केअरिंग फॅमिली खूप इझिली मिळाली, म्हणून तुला ना त्याची काहीच व्हॅल्यू नाहीये. आणि राहिला प्रश्न अश्विनीच्या वागण्याचा, तर तिला डाऊट आला म्हणून तिने तुझा फोन चेक केला. आणि मला सांगतो, डाऊट काय रॉंग होता का? हे बघ ना, आईचं एक वेळ ठीक आहे, पण आत्याचं काय? आत्यानेच तिच्या डोक्यात भरवलं ना. किंवा असंही असू शकतं ना की अश्विनीच्या डोक्यात ते आधीपासून होतं. तू फक्त एक कारण निघाली तुझा फोन चेक करायला. कसं असतं ना मयुरी, आपल्याला आई सतत लागते का, ते लाड करायला असो किंवा मग राग काढायला. आपण फार ग्रँटेड घेतो का आईला. म्हणजे बघ ना, तुझ्या लाईफमध्ये मी आत्ता आलो तर तुझी आई तुझ्यासाठी विलन झाली नाही ग. म्हणजे कॉलेज, प्रेम हे सगळं नंतर होईल. सगळ्यात महत्वाची असते ती आई, कारण तीच तुझ्या लाईफमध्ये कॉन्स्टंट होती, आहे आणि कायम राहील. म्हणून अशी कधी तुझ्यावर वेळ आली ना की तुला अश्विनी किंवा माझ्यामधून कोणतरी एक निवडायचं, तर तू डोळे झाकून अश्विनीला निवड. प्रतीक, किती डीप विचार करतोस. आय एम सो लकी की तू मला भेटलास. मयुरी, तू आता माझंच कौतुक करत बसणार आहेस का घरी जाऊन अश्विनीशी नीट बोलणार आहेस? येते मी. बाय. डोक्यावर सतत टांगती तलवार असते. मला फक्त एवढंच वाटत होतं की माझी मुलगी कुठे भरकटणार नाही. हे बघ बाळा, माझ्यावर खरंच विश्वास ठेव. मला तुझे मेसेज खरंच वाचायचे नव्हते. तू तुझ्या मित्रांशी मैत्रिणींशी काय गप्पा मारते हेही जाणून घ्यायचं नव्हतं. मला फक्त ह्या गोष्टीची हमी हवी होती की माझी मुलगी सेफ आहे ना. आई, मला अगदी समजतंय तुला काय सांगायचंय, पण मी तुला सगळ्याच गोष्टी नाही ना ग सांगू शकत. कारण तू जरी माझी मैत्रीण असलीस तरी मैत्रिणी मागे एक आई आहे हे पूर्णपणे नाही विसरता येत मला. पण आई, मी तुला एवढं सांगेन, तुझी मान खाली जाईल असं मी कधीच नाही वागणार. तुझ्यावर विश्वास आहे माझा मयू, पण या जगावर नाहीये ग. आई, मला फेस करू दे माझ्या प्रॉब्लेम्सना. मला स्वतःला फाईट करू दे. कसं आहे ना बाळा, याच्या अगोदर मी सतत घरात होते की नाही, त्यामुळे तुझ्याकडे कुहूकडे माझं लक्ष असायचं. अगं, तुमच्या नुसत्या चेहऱ्याकडे बघून मला कळायचं की काही चुकीचं झालं नाहीये ना तुमच्या बाबतीत. पण आता तसं नाहीये ना मयू. मी सतत घरात नसते, मला पार्लरमध्ये जावं लागतं. मला असं वाटतं की माझ्या ह्या सगळ्या व्यापामुळे ना माझं दुर्लक्ष माझ्या मुलांकडे होत नाहीये ना, म्हणून तुम्ही चुकीच्या मार्गावर किंवा काही तुमच्या बाबतीत विचित्र. आई, विश्वास ठेव माझ्यावर. मी ना तुला आणि बाबांना सांगितल्याशिवाय माझ्या आयुष्यातला कोणताच मोठा निर्णय घेणार नाही. फक्त एक रिक्वेस्ट करते की तू असं नको वाटून देऊस मला की मी काहीतरी खूप मोठी चूक करते किंवा तुमच्या दोघांचा विश्वास गमावून बसले. असं नको फील होऊन देऊस प्लीज. हो, निघते कॉलेजला. बाय.
जा आधी आधी बाप्पांचं दर्शन घ्या. कशी आहेस? काळजी घे. आबा तुम्हाला माहितीये नॅशनल लेवलची कॉम्पिटिशन ती खूप मोठी कॉम्पिटिशन असते. हो का? मग या मोठ्या कॉम्पिटिशन साठी तुला खूप मोठा ऑल द बेस्ट. हे घे. ऑल द बेस्ट. सगळं छान होईल. थँक्यू आजी. पाया पड. चला उशीर होतोय आता. बस निघेल नाही. येतो आम्ही. बाबा येतो. आई येतो. बाय आबा. बाय आजी. काळजी घ्या रे. शिल्पी तू इथे काय करतेस? मी तुझा हा क्यूट गोंडस ससुल्यासारखा घाबरलेला चेहरा बघायला आली. एवढाच जर घाबरतोस तर माझे फोन का नाही उचललेस? कोणी सांगितलं होतं हा शाणपणा करायला? शिल्पी मला मुळात ना तुझ्याशी बोलायचंच नाही. मग मी कशाला तुझे फोन उचलू? चल मला जाऊ दे. मला माझ्या बाईकची किल्ली. हॅलो, अशी नसते देत मी किल्ली. आपलं डील झालंय ना, ते कम्प्लीट झाल्याशिवाय मी नसते सोडत तुला. शिल्पी मी लास्ट टाइम बोलते, मला माझ्या बाईकची किल्ली दे. नाही देणार. ए प्रतीक, मी काय म्हणते, तसंही आता वहिनी नाहीये, ती बाहेर गावी गेलीये. जर आता कुठलाही अडथळा नाहीये तर आपण जे काही काम ठरवलंय ते काम करण्याची ही करेक्ट संधी आहे. कम ऑन, डू इट. आता डील झालीये म्हटल्यावरती कधी ना कधी ती कंप्लीट करावीच लागणार आहे. सो व्हाय नॉट? शिल्पी मला जर तुझं काम करायचंच नसेल तर 24 तासाच्या आत तुला माझे पैसे परत करावे लागतील. शिल्पी मॅडम, कशावरून मी तुमच्याकडून पैसे घेतलेत? मला वाटलंच होतं. लहान आहेस रे तू. तुझी पोचच नाहीये तिथपर्यंत खरं तर. पण ठीक आहे, मी सांगते तुला. आपण जे काही ठरवलं, जे काही प्लॅन केला, जे काही कॉल्स झाले ना आपले, त्या सगळ्याचं रेकॉर्डिंग मी करून ठेवलंय. ते माझ्याकडे आहे. आत्ता इथे आपल्याला कोणी बघितलं तर घाबरायला होतं तुला. समजा ते रेकॉर्डिंग तुझ्या अतिशय लाडक्या प्रिय व्यक्तीने ऐकलं, डोळे पांढरे पडतील रे तुझे. असं नको करूस. एनिवे, खरं तर या फालतूच्या गप्पा करायला माझ्याकडे वेळच नाहीये. तुला एक ऍड्रेस देतीये. त्या ऍड्रेसवर 1 तासाच्या आत पोहोचायचं, आणि नाही पोहोचलास तर से आप संपर्क करना चाहते हैं वो अभी जिस नंबर से आप संपर्क करना चाहते हैं वो अभी अरे हे अगं मयुरी, काय करतेस? पडला असता चहा आता. हे काय झालं तुला? हा, कॉलेजमध्ये कोण काही बोललं का? अरे मी चुकून काही बोललो का तुला? मग काय झालंय? का अपसेट आहेस तू? काय नाही बाबा, मी चहा होते. अरे खड्यात गेला तू चहा. तू का अपसेट आहेस ते सांग मला. तुम्हाला साखर किती टाकू? इतक्या वर्ष तुला माहित नाही मला किती साखर लागते चहात? नेहमीप्रमाणे टाकते. मुद्द्याचं सोडून सगळं बोलायचं ना तुला? काय झालं बेटा, सांग मला. व्हॉट इज रॉंग? व्हाय यू अपसेट? ते आई आणि कूत. आई आणि कूत, बरोबर. कसं मन लागणार तुझं घरी?
तुला हेच म्हणायचंय ना की बाबा मलाही खूप बरोबर जायचं होतं. नॅशनल कॉम्पिटिशनला गेली माझी बहीण आणि मी जाऊ नाही शकली. आई सगळी कामं सोडून गेली पण मी नाही गेली. कू माझ्या इतक्या क्लोज आहे, माझी लहान बहीण आहे, मला जायला हवं होतं. हेच म्हणायचं ना तुला. पण काय करणार मयूर, मी जाऊ शकलो का? माझी मुलगी पण गेली आहे ना नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये. मलाही जायची इच्छा होती पण असं सगळं सोडून घरदार सोडून नाही जाऊ शकत. आणि आपण नवीन नवीन आलोय या घरात. होत असतं असं आयुष्यात. डोंट वरी, रडायचं काय त्यात? मी चहा होते नको नको, मी काय होतो चहा, तू टेन्शन नको घेऊ. समजलं? तुला काय हवं ते सांग आधी. कोल्ड कॉफी आवडते ना तुला? तू बघ आता काय कोल्ड कॉफी बनवतो. म्हणजे ते हॉटेल बिटेल मध्ये मिळते ना त्याच्यापेक्षा सॉलिड बनवतो. दूध कुठे? हा आहे, दूध आहे. बर्फ पण लागेल ना, फ्रीज मधून घेतो मी बर्फ. कोल्ड कॉफीला कॉफी लागते, चहा या मी घेतो. तू अजिबात काळजी कर. संध्याकाळी अशी पावभाजी बनवणार नाही, सॉलिड. तू म्हणजे बाबा तुम्हाला इतकी छान कशी येते पावभाजी? मला ना सगळ्या डिशेस सॉलिड येतात, सॉलिड. हॅलो प्रतीक, कुठे आहेस तू? काय करतोयस? किती वेळा फोन करते मी तुला. ऍटलीस्ट उचलून सांग तरी ना की बिझी आहेस म्हणून. हो हो, आता तू मला बोलून देणार आहेस का तू स्वतःच बोलणार आहेस? सॉरी, बोल. तुला नाही का मी बोललेलो तो क्लायंट होता जो मला सारखा फोन करायचा, आज त्याच्यासोबत हिशोब क्लिअर करून आलोय. आता त्याचे फोन नाही येणार मयुरी. म्हणजे कायमचं टेन्शन गेलं का? हा गेलं. प्रतीक घरी ये ना, मी आणि बाबा ना मस्त पावभाजी करत आहे. अरे असं कसं घरी हो मी मयुरी तुमच्यामध्ये? नाही आजकाल तर मी सारखाच येत असतो ना तुमच्या घरी. प्रतीक प्लीज आहे ना, मला ना भेटावं असं वाटतंय तुला. अरे तू श्रेयस सरांसमोर असं कसं बोलतेस? वेडायस का तू? बाबा घरी असताना मी असं बोलेन का? मी खाली आली आहे पाव आणायला म्हणून कॉल केला तुला. ओके ओके ओके, तू त्या तुझ्या कॉलनीतल्याच दुकानातून पाव घेतेस का? हो, मग तिथेच येतोयस का? एकत्र जाऊया आपण. ठीक आहे, आलो 5 मिनिटात. 5 मिनिटात म्हणजे तू इकडेच आहेस जवळपास? मयुरी आता मला बाईक चालून देशील का मी तुझ्याशीच बोलत बसू? बाईक चालवेन तर तुझ्यापर्यंत पोहोचेन ना. बरं ये. चल. हा बाबा बोला. अगं मयू कुठे? बट्टीत गेलीस काय पाव आणायला? येते येते. अगं ये लवकर. मी ते कांदा बिंदा कापून ठेवलाय, कोथिंबीर कापून ठेवलीये, बटर पण काढून ठेवलंय. ये लवकर आता. आणि आईचा फोन येऊन गेला. आलेच बाबा लगेच. ओ दिसत नाही का तुम्हाला? नाही माहिती.
मला सांग, तुला कोणी कॉलेजमध्ये त्रास देत आहे का? म्हणजे अनवॉन्टेड मेसेजेस, ब्लँक कॉल्स किंवा कोणी फॉलो करतंय का तुला? असं पण नाहीये बाबा. आणि सर, त्यांनी ना हेल्मेट घातलेला म्हणून आम्हाला त्याचा फेस क्लिअरली दिसलाच नाही. मला भेटला ना तो, तर असा सुचवीन ना त्याला, आयुष्यभर बाईकवर नाही बसणार. मयुरी, त्या बाईकचा नंबर नोट केलास तू? सुचलंच नाही हो मला तेव्हा. प्रतीक, तू केलास? नाही सर, म्हणजे मी ऍक्च्युली त्याला फॉलोच करणार होतो, पण काय झालं ना, मयुरी पडली ना, माझं पूर्ण लक्ष मयुरीवरच गेलं, त्यामुळे ते मिस झालं. चला ठीक आहे, तुम्ही बसा, मी पावभाजी गरम करून आणतो. सर, मीही आता निघतो. म्हणजे ऍक्च्युली जेव्हापासून मयुरीने ते डिस्क्राईब केलं ना की तो बाईकवाला कसा आला, मला खूप रेस्टलेस फील होत आहे. म्हणजे विदाऊट एनी रिझन असं कोण का करेल ना? नाही सर, मला ना त्याचा शोध घ्यावाच लागेल. पण आता इतक्या रात्री कुठे शोधणार आहे? सर, सकाळपर्यंत थांबलो तर बराच वेळ जाईल, आणि तसेही माझे 2-3 कामं आहेत बाहेर, ते पण आवरून घेईल. मयुरी, मी येतो. हा, प्लीज काळजी घे. येतो सर. चल, टेक केअर, नीट जा रे. एवढी काय घाई होती? थोडं खाऊन गेला असता. मयुरी, तू म्हणाला त्याला महत्वाची कामं आहेत, आणि ती कामं बहुतेक तो आपल्याला सांगू नाही शकत म्हणून असाच केला. उलट तू असा विचार करायला हवा की तो एवढा बिझी असून सुद्धा तुला घरी सोडायला आला, तुला वाचवलं. शिल्पी, हे सगळं प्लीज इथे थांबव का? मला नाही जमणार आहे करायला. मी तुझे पैसे पण त्याच दिवशी परत केलेले ना, पण प्लीज मला फ्री कर ना. हे त्याच दिवशी संपलेलं ना सगळं. असं तुला वाटतंय? तुला एवढा ट्रेलर दाखवला पण तुझ्या डोक्यात प्रकाश पडला नाहीये का? तू जर मी सांगितलेलं काम केलं असतंस तर मयुरीला काहीही झालं नसतं. लिंबू टिंबू आहेस, फालतूचा आरडाओरडा, उगाची एक्साइटमेंट, ही सगळी लिंबू टिंबू असण्याचीच लक्षण आहेत. एनिवे, मी का गप्पा मारत बसलीये तुझ्याशी? काय शिल्पी? गुंगीचं औषध आहे हे. तिच्या ड्रिंक मध्ये टाकायचं आणि मी जे सांगितलंय ते काम करून टाकायचं. शिल्पी, मला नाही जमणार हे सगळं करायची. काय गरज आहे? का नाही होणार? कसं ना प्रतीक, तुझ्या हे सगळं करण्यामुळे त्या मयुरीच्या काळजाचे तुकडे तुकडे होतील, कोलॅप्स होईल, ती त्रास होईल, तिला तडफडेल ती. आणि तिचा हा त्रास बघून तिच्या आईला त्रास होईल, जो अल्टिमेट मोटिव्ह आहे माझा. या दोघींना झालेला त्रास बघून मला केवढा आनंद होणार आहे हे कसं सांगू मी तुला? शिल्पी, पण ही काय विकृती आहे? आणि मला सांग, हे सगळं करायची काय गरज आहे? सूड सूड घेणं म्हणतात याला, रिव्हेंज, जो मला घ्यायचा आहे. मला आणि माझ्या मुलाला वेगळं केलं ना, आणि स्वतः मात्र आनंदात रोज नव्या नव्या साड्या, केस मोकळे सोडून इकडे तिकडे मिरवते, फिरते, माज करते. तोच माज मला उतरवायचा आहे तिचा आता. शिल्पी, तुझ्या ना बेसिक मध्येच फॉल्ट. तुला सांगू का, तुझं आयुष्य ना तू स्वतः खराब केलं, अश्विनीने नाही. बस बस, आवाज खाली. उगाच चाव चाव करायची नाही हा माझ्या समोर. तुझ्या आयुष्याची बरबादी करायला पण मला जास्त वेळ लागणार नाही. जेवढं सांगतेय तेवढं कर, उगाच शहाणपणा करू नकोस, कळलं? अगं, पण हे सगळं करायला मला ऍटलिस्ट 1 तासाचं तरी एकांत लागेल ना. हे बघ, मान्य आहे की अश्विनी घरी नाहीये, पण सर घरीच आहेत ना. आणि काल जो तू म्हणजे काल जे तू केलंयस ना, त्यामुळे मला नाही वाटत की सर तिला एकटीला घरी सोडतील. पण रेडी आहेस? कोण तो बाईकवाला? कुठून आला? तुला त्रास देऊन गेला? तुला इतकं लागलंय? या बॅकग्राऊंडवर मी तुला या घरात सोडून जाणार नाही एकटी, समजलं? बाबा, मी घरात सेफ आहे, आणि ठीक आहे, आता हात पण ठीक आहे, आणि मी नीट चालू पण शकते. आता चालून दाखवू का तुम्हाला? चुप ग. ताप नाही आलाय, काही नाही, व्यवस्थित आहे, मी काळजी घेऊ शकते माझी. पण तुझी आई नाहीये ना इकडे. ती नसताना तुला एकटीला कसं सोडू मी? आई इकडे नसली तरी आईने सोय केली आहे, माहिती आहे ना. मयुरी, मला खरंच कॉन्फिडन्स येत नाही तुला एकटीला सोडायचा. मी करतो कॉल आणि कॅन्सल करतो हे काम. थांब जरा. बाबा प्लीज कॅन्सल करू नका हे काम. कॅन्सल काय करू नका? मग तुझी काळजी कोण घेणार सांग मला? हाय. अरे हाय. ए बस बस बस.
बस बस, अरे लवकर बस. अहो सर, मी तर फक्त हाय म्हणायला आलेलो तुम्हाला. नाही नाही, फक्त हाय बोलून जाऊ नको बाबा, माझं तुझ्याकडे काम आहे. ऐक ना, मला ना एक काम आलंय इम्पॉर्टंट, आणि मला बाहेर जायचंय. आता झालंय असं की हिला लागलंय आणि मला हिला सोडून जायचं नाही. पण ही सारखी बोलते की तुम्ही जा कामाला, मी समर्थ आहे स्वतःची काळजी घ्यायला. आता आहे काही समर्थ? अरे मयुरी, काय पण काय, म्हणजे काल एवढा मोठा इन्सिडेंट झाला, त्यानंतर तुला एकटीला घरी राहायचंय? एकटी का बसेन मी? तू आहेस ना, तू थांबशील ना माझ्या सोबत. म्हणजे पटकन काही लागलं तर तो धावपळ करू शकेल ना बाबा. हा करेक्ट आहे, करेक्ट आहे. हे प्रतीक ऐक ना, 3-4 तास मॅक्सिमम 5 तास लागतील, त्यावर लागणारच नाही, समजलं ना. तू तोपर्यंत बस, हिची व्यवस्थित काळजी घे, काय लागलं तर दे, बस एवढंच कर. हा, आणि मला कॉन्फिडन्स आहे रे की तू फुल काळजी घेशील हिची. हा घेईल. अरे माझाच कॉन्फिडन्स जास्त आहे तुझ्यापेक्षा. हा सर, घेईल. घेशील ना? चला ठीक आहे. मयुरी, मी पटकन तयार होतो आणि निघतो कामाला. हा, तुम्ही बसा, मस्त गप्पा मारा. हा चला.